आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला. ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. विजय, तुम्ही इथे आहात? मी कधीपासून तुम्हाला घरात शोधते. अगं सॉरी, मी ऐकलंच नाही ग. स्वतःला कोणत्या गोष्टीची शिक्षा देताय? कुठे असं काहीच नाहीये. अच्छा बोल, काय झालं? का बोलवत होतीस? काहीच नाही. ज्या कामासाठी हाक मारत होते ते तर कधीच झालं. पानं वाढली आहेत, चला जेवून घेऊया. भारती, मला भूक नाहीये. प्लीज तू जेवून घे. का? भूक का नाहीये? तुम्ही पण ना कधी कधी बाबांसारखे वागता. जर एखाद्या गोष्टीवर नाराज असतील किंवा संभ्रमात असतील, मला जेवायचं नाहीये, मला भूक नाहीये, नंतर जेवेन, असंच बोलायचे. भारती, मी एका दुविधेत आहे. मला काहीच कळत नाहीये. कसली दुविधा? आईंची काळजी वाटते. मग त्यांना भेटून या ना. कशाची वाट पाहताय? तसंही आज मकर संक्रांत आहे. मकर संक्रांत म्हणजेच दूर गेलेल्या मनांना एकमेकांच्या जवळ आणणं, म्हणजेच लोकांचं एकमेकांना भेटणं. आज मकर संक्रांत आहे. हो, आज मकर संक्रांत आहे. तुमच्या इतकंही लक्षात नाही आहात कुठे? म्हणूनच मी तिळाचे लाडू केलेत. माहितीये विजय, जेव्हा मी लहान होते ना, तेव्हा आई बोलायची, सूर्य धनु राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो, म्हणून आपण मकर संक्रांत साजरी करतो. मला असं वाटतंय की एका मुलाने जाऊन आपल्या आईला भेटावं. आणि त्याच आईने जर विचारलं की तुझी बायको कुठे आहे, माझी सून कुठे, मग मी तिला काय उत्तर देऊ भारती? जे मनात येईल ते बोलून टाका. कदाचित नात्यांचं सुख माझ्या नशिबात नाहीये. भारती, असं नाही बोलायचं. जर आज तू तुझ्या नातेवाईकांना सोडून माझ्या सोबत आहेस, तर मग मी सुद्धा तुला एकटीला सोडून माझ्या घरी कधीच नाही जाणार. नेहमी तुझ्या सोबतच राहीन. मग आपण एकमेकांच्या सानिध्यात सुख शोधूयात. लहानपणी किती धमाल यायची ना आपल्या घरी. मलाही माझं बालपण आठवतंय. तिळाचे लाडू असायचे, पतंग उडवणं असायचं. बघ ना, आजही किती पतंग उडत आहेत. आज आपली पहिली मकर संक्रांत आहे. आपण एकमेकांना शुभेच्छा द्यायला हव्यात भारती. एक मिनिट थांबा, मी लगेच आले.
अरे वा. तुमच्या आईसारखं तर मला नाही जमणार, पण प्रयत्न केलाय. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तुला पण खूप साऱ्या शुभेच्छा भारती. कोणी बेल वाजवली? घरात कोणी नाहीये का? मलाच दरवाजा उघडावा लागणार. नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार वगैरे तर ठीक आहे, पण इथे कशा काय आलात? तुम्ही कदाचित मला ओळखलं नाही. अरे आम्ही आंधळे नाही आहोत जे बघून पण न ओळखायला. तू त्या गुरुजींचा भाऊ बाबूला, त्याची बायको आहेस ना? हो हो, तुम्ही बरोबर ओळखलत. म्हणून तर योग्य प्रश्न विचारला ना, की इथे कशी? ते मी विचार केला की लग्नानंतरची ही भारतीची पहिली संक्रांत आहे, तर तिला मकर संक्रांतीचं वाणही देईन आणि त्यानिमित्ताने तिची भेट सुद्धा होईल. पण तू खूप जास्तच विचार केलायस. त्या गुरुजींच्या घरातली सगळीच माणसं खूप लांबचा विचार करतात. अरे ही कोण आहे दादा? अगं लल्लो, ती गावाची सरपंच, हा, तिची काकी आहे. मग ती आपल्या घरात काय करते हाय? तुझं या घरात येण्याचं धाडस तरी कसं काय झालं ग? म्हणतीये मकर संक्रांतीचं काही सामान आणलंय तिने. मग इथं आणण्याची काय गरज होती? अगं यांचं धाडस तर बघ लल्लो. सरपंच साहेब, तुम्ही हे काय बोलत आहात? आपल्या मुलीला भेटण्यासाठी कसलं धाडस आलंय? तुम्ही भारतीला बोलवा ना. तिला सांगा तिची काकी भेटायला आलीये. ती लगेच धावत येईल बघा. पण भारती तर इथे राहतच नाही, मग कुठून धावत पळत येईल? खोटं बोलताय तुम्ही. मी आता ताईला बोलून आणतो. ताई ताई, अरे छोट्या, आपल्या आईच्या बाजूला उभा राहा. तुम्ही आम्हाला ताईला का नाही भेटू देतात? अरे तू पण समज आणि आपल्या आईला पण समजाव. इथे कुणी भारती बिरती राहत नाही. तुम्ही दुसरीकडे जाऊन शोधा. बाहेर जाऊन कशाला शोधू? लग्नानंतर भारती आपल्या सासरी नसणार तर मग कुठे असणार? तुम्ही असं का बोलत आहात? जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही घरामध्ये येऊ नये तर तसं सांगा ना. आम्ही इथेच उभं राहतो. तुम्ही बोलवा ना भारतीला. एकदा म्हटलं ना की भारती इथे राहत नाही, मग तुमचा विश्वास का नाही बसत आहे? आता जा ललो, दरवाजा बंद कर. अहो माझं ऐका ना सरपंच साहेब. चल निघ. चल बाळा घरी चल. मला भारती ताईला भेटायचंय. तू ऐकलं नाहीस का ते काय म्हणाले ते? भारती ताई इथे राहत नाही. ती इथे नाही राहत, मग कुठे राहते? त्याचाच तर शोध घ्यायचा आहे. चल. काय झालं तारा? कसला विचार करतेस? स्वयंपाक झाला का? काही नाही दादा, काही करायची इच्छाच होत नाहीये मला. बाबूलालचा फोन आला होता. गावी येणार नाही असं म्हणाला का? तुम्ही स्वतःच फोन करून विचारून घ्या. मी तरी काय बोलू? तो व्यवस्थित बोलतच नाही. माहित नाही त्याला शहरात काय आवडलंय. त्याने कमीत कमी तुमचा तरी विचार करायला हवा ना. तुमच्यावरच गेलेत ना ते. तुम्ही इथे राहून पण भारतीची काळजी नाही घेऊ शकलात. तुम्हाला हे सुद्धा माहित नाहीये की ती कुठे. मी तर तिचा विचार करून करून थकून गेलीये. तिची कशाला काळजी करतेस?
तिने ना माझा विचार केला ना या घराच्या अब्रूचा. मला खूप भीती वाटतेय. तिच्या सोबत काही हे हे अचानक तुला काय झालं? दादा, मी भारतीला भेटायला शंकर सिंगच्या घरी गेले होते. तू गेली होतीस आणि मला सांगितलंही नाहीस. तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही मला जाऊ दिलं असतं. मी विचार केला की मकर संक्रांत आहे तर मी तिला तिचं पहिलं वाण देऊन येईन. त्या निमित्ताने तिची भेट पण होईल. पण दादा, तिच्या सासऱ्यांनी काय केलं त्या लोकांनी? तारा, गप्प कायस? काय केलं त्यांनी? सांग, काय केलं त्या लोकांनी? दादा दादा तिच्या सासऱ्याने मला दारातूनच अपमानित करून हाकलून दिलं. मला भारतीला भेटू पण दिलं नाही. तुला तिला भेटायची गरज काय होती? तुला माहिती आहे ना ठाकूर आणि त्याच्या घरातले कसे आहेत. ते तर आपल्याला खिजवायची आणि अपमानित करायची नेहमी संधीच पाहत असतात. आणि भारतीला ते वाण द्यायची काय गरज होती? किती अपमानित व्हायचं आपण? बोल, अजून किती अपमानित व्हायचं आपण? दादा, ती मुलगी आहे माझी. मला तिची काळजी वाटते. तिच्या सासरच्यानी तर स्पष्टच सांगितलं की भारत इथे राहत नाही. चिंटूला पण त्यांनी आत येऊ दिलं नाही. काका, त्यांनी मला सुद्धा भेटू नाही दिलं. खूप वाईट लोक आहेत ती. भारतीताई तिथे का राहते? खरंय बाळा, जर तुझ्या ताईला इतकी अक्कल असती तर हे कधी झालंच नसतं. दादा, मला माझ्या आयुष्याची काळजी नाहीये. मला एकाच गोष्टीची काळजी आहे की भारती जर तिच्या सासरी नाहीये तर कुठे? मला असं कळलंय की ठाकूर साहेबांनी त्या दोघांना घराबाहेर काढलंय. तरी सुद्धा तुम्हाला चौकशी करावीशी वाटली नाही की भारती कुठे, कोणत्या परिस्थितीत आहे? आता देवच जाणो की तिच्यावर कोणता प्रसंग ओढावला असेल. आई, 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 आई. विजय, काय झालं? काही नाही. तू 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 झोप, तू झोप. पाणी घ्या. काय झालं विजय? वाईट स्वप्न बघितलं का? हो, आईच्या बाबतीत. आईच्या बाबतीत? हो. आजकाल तुम्ही आईंचा खूप विचार करता ना, म्हणून तुम्हाला स्वप्नात आईच दिसल्या. असं बोलतात की एखाद्याच्या बाबतीत वाईट स्वप्न बघितलं ना तर त्यांचं आयुष्य वाढतं. आता जास्त विचार करू नका, झोपा. भारती, जर आईला काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. असं का बोलता विजय? असं असं काही नाही होणार. काहीच नाही होणार. तुम्ही स्वप्न बघितलं ना म्हणून घाबरलात. चला आता झोपा तुम्ही, जास्त विचार करू नका. आता झोप नाही येणार भारती. तू झोप, झोप तू. तुम्ही झोपायचा प्रयत्न कराल तेव्हा झोप येईल ना. जर असंच रात्रभर जागरण करत राहिलात, विचार करत राहिलात तर तुमची तब्येत खराब होईल. असं एकटं राहून विचार करण्यात काहीच अर्थ नाहीये. सकाळी आपण एकत्र मिळून निर्णय घेऊ. या, मी तुमचं डोकं दाबून देते. तुम्ही आराम करा. आरामात झोपा तुम्ही. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठील वकरी वनमाळी माळी घनश्याम
सुंदरा वा वा लल्लो. अगं तुझ्या या घंटीने घरातल्या सगळ्यांना उठवलं बघ. नाहीतर घरातले सगळे तर दुपारीच जागे होतात. मला बी हेच वाटतंय. पण दादा, सकाळी सकाळी देवाचं नाव घेतल्याने सगळी पाप नष्ट होतात बघ. आणि लक्ष्मी देवीचं आगमन बी होतं. अगं लक्ष्मीची कमतरता नाही आहे या घरात. तुझी वहिनी साक्षात लक्ष्मी आहे या घरची. बस हे जे वादळ आलंय ना ते खूप त्रास दे. अरे दादा, आता मी आले आहे नव. सगळं वादळ शांत होईल. बस आपल्या घराचा जो कुलदीपक आहे ना त्याला फक्त घरात परत घेऊन येतो. अगं आम्ही गेलो होतो, पण तो विश्वकर्मा घरी यायला तयारच नाहीये. त्याने सरळ सरळ नकार देऊन टाकला. नकार दिला? अरे पण का? अगं त्याने हट्ट धरलाय, तो या घरात प्रवेश नाही करणार. त्या मुलीचं नाव भारती शिवाय. विश्वकर्मा आपल्या बायको शिवाय या घरात प्रवेश नाही करणार. अच्छा, असं हाय तर. पण मला हे अजिबात पसंत नाही. मी त्या मुलीला काय नाव तिचं, भारती, तिला आपल्या घराच्या उंबरठ्यावर पाय सुद्धा ठेवू देणार नाही मी, सांगून ठेवतो. हे बघ दादा, वारा कुठल्या दिशेने वाहतोय हे ओळख. तुला म्हणायचं काय आहे? अरे दादा, समजलंच नाही का? अरे कधी कधी आपल्या फायद्यासाठी आपल्या मनाला मुरड घालावी लागते. त्या बाईपासून माझा काहीही फायदा होणार नाही. अरे दादा, तू कळून न कळल्यासारखं का वागतोस? ती मास्तरची पोरगी या गावची हाय तरी कोण? सरपंच. आणि गावची सरपंच आपल्या विजयची बायको हाय, तुझी सुनबाई. सून? आम्ही तिला आमची सून मानत नाही. हेच तर कळत नाही तुला दादा. अरे गावची सरपंच तुझ्या घरात साक्षात लक्ष्मी बनून येणार हाय. त्या लक्ष्मीपासून हवा तेवढा पैशाचा पाऊस पण पाडू शकतोस तू. अरे दादा, आपला फायदा करून घे, फायदा. आणि मग तिला दुधात पडलेल्या माशीसारखं बाहेर फेकून द्यायचं. विचार कर दादा, विचार कर. अरे एकदा या घरात घेऊन ये तिला, बाकीचं मग माझ्यावर सोड. मी तिचा एकदम राजेशाही पाहुणचार करीन. आणि जेव्हा तिला आणायला जाशील ना तेव्हा शकुनाची साडी चोळी घेऊन जा. सुनेच्या मानाने तिला घरी घेऊन ये. जा दादा, पहिली त्यांची मन जिंक. आणि विजयला कसं टाळ्यावर आणायचं ते तू माझ्यावर सोड. पण लल्लो. अरे पण बिन काय नाही दादा, जा आणि आपल्या लेकाला आणि सुनेला घरी घेऊन ये. ताई, ताई, तू इथे झोपलीयस? अगं काय झालं, बसून बसून माझी कंबर दुखू लागली होती. म्हणून मी विचार केला की थोडा वेळ झोपून पाठीला जरा आराम द्यावा. अजून काय? ताई तुझी कमाल आहे हा. एक तर तू झोपलेली असतेस, नाहीतर रडत असतेस. बरं ठीक आहे, सांग काय सांगायचंय तुला. ही आत्या ना सर्व बिघडवून टाकेल. सर्व प्लॅनिंग धुळीत मिळवणार आहे ही. ज्योती, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. अगं आत्या तर इथे आपल्याला मदत करायला आल्या आहेत. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. या गैरसमजुतीमध्ये नको राहूस. इथे कोणीच तुझ्यावर प्रेम करत नाही. आत्या जो विचार करतायत ना तसं जर झालं ना तर आपल्या अडचणी खूप वाढणार आहेत. म्हणजे काय? म्हणजे हे की या घरावर संकट येणार आहे. ती म्हातारी तुझ्या सासऱ्यांना बोलत होती की विजय आणि भारतीला परत घरी घेऊन या. काय? आत्याबाईंनी असा सल्ला दिलाय? मग काय? अगं ती चेटकिण्या घरात कशी येऊ शकते, जिच्यामुळे माझा नवरा तुरुंगात गेला आहे, या घराची शांतता भंग झालीये. ती या घरात कशी येऊ शकते? भले काही होऊ दे, मी तिला या घरात मुळीच येऊ देणार नाही. आता काहीच होऊ शकत नाही. तुझे सासरे ना शकुनाची साडी घेऊन गेलेत आपल्या नव्या सुनेला घरी आणायला. अरे देवा, याचा अर्थ सर्वजण एकत्र येऊन माझ्या डोळ्यात धूळ फेकतायत. येऊ दे त्या चेटकिणीला. एक तर या घरात ती तरी राहील किंवा मी तरी. पण ज्योती, बाबा
असं कसं करू शकतात? तू ऐकण्यामध्ये काही चूक तर केली नाहीयेस ना? ताई, मी स्वतः माझ्या कानांनी ऐकून धावत इथे आलीये. माहित नाही ती आत्याने तुझ्या सासऱ्याला काय शिकवलंय. सहज तयार झाले ते. आता काय होणार? ही आत्या तर मंथरा बनून माझा गळा कापायला आलीये. अरे देवा, आता मी कोणावर विश्वास ठेवू? ताई, कोणी तुला मदत करो किंवा न करो, मी तुला मदत नक्कीच करणार. ती आत्या स्वतःला खूप हुशार समजते ना. मी सुद्धा तिच्याहून 2 पावलं पुढे आहे. येऊ देत त्यांना. त्यांना माहित नाही की त्यांचा सामना कोणाबरोबर आहे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व